नमस्कार रसिका मित्रांनो, एस के स्टोरी टेलर या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे, जेणेकरून आमचे नवीन येणारे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर मिळतील. तसेच कथा आवडल्यास लाईक करा आणि कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगावे. चला तर वळूया आजच्या कथेकडे. जेव्हा मला जाग आली, मी त्या ठिकाणी होतो जिथे मेलेली माणसं जाळली जायची. मी इथे कसा? आजूबाजूला बघितलं तर एका वेगळ्याच दुनियेत आल्यासारखं वाटत होतं. एक दुनिया जिथे दिवसा चंद्र झळकतोय. हे काय? रात्रीच्या निशाचर किरकिर करणाऱ्या कीटकांची गर्दी आज दिवसाच? वटवाघळे जी एरवी रात्रीच फिरतात ती आज भर उजेडात आकाशात भटकत आहेत. अन बाजूला बघितले तर एक घुबड झाडाच्या फांदीवर बसले होते. घुबड एरवी रात्रीच बघायला मिळतात, मग आज दिवसा का? सगळी चिन्ह आणि वातावरण रात्रीचं, पण प्रकाश दिवसागत. काहीतरी मोठा घोळ आहे. ही एक रात्रच आहे, पण मला या अंधाऱ्या रात्रीही सगळं स्पष्ट दिसतंय. हे कसं शक्य आहे? हे शक्य आहे कारण तू जिवंत नाही, मेलेला आहेस. असा काहीसा किंचित आवाज कानावर आला आणि अचानक माझ्या डोळ्यांवर अंधारी आली. मला काहीही दिसेनासं झालं. मी जोरात ओरडू लागलो, किंचाळू लागलो. इकडे तिकडे धावाधाव करत होतो. बहुतेक ठिकाणी आदळून खाली पडलो. अंगावर अनेक ठिकाणी खुरपटले. पायांना ठेचा लागल्या. सगळ्या जंगलात आक्रोश करत होतो. तिथे माझे ऐकणारे कुणीच नाही याचं भान झालं. मी या जंगलात एकटाच आहे. माझ्याबरोबर काहीतरी इटाळ होत आहे. कुणीतरी करणी किंवा भूतबाधा केली आहे असे विचार मनात येऊ लागले. मी हताश होऊन जमिनीवर गुडघ्या टेकल्या. आता वातावरण शांत झालं होतं. मला अजूनही काहीच दिसत नव्हतं. मी आंधळा झालोय का? काही वेळापूर्वी मला रात्रीचं सुद्धा इतकं स्पष्ट दिसत होतं जसं रातचऱ्यांना दिसतं, आणि आता मी अगदीच आंधळा झालो होतो. मी हाताने चाचपत आजूबाजूला काय आहे ते बघू लागलो, आणि अचानक माझ्या हातावर कुणीतरी पाय दिला. मी हात बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण ती व्यक्ती माझ्या हातावर खूपच जास्त जोर देऊन उभी होती. मी वेदनेने कणत होतो. मी त्याला दुसऱ्या हाताने धक्का देण्याचा प्रयत्न केला, पण माझी ताकद त्याच्या समोर धजावत नव्हती. कोण आहेस तू? असा प्रश्न केल्यावर त्याने त्याचा पाय बाजूला घेतला. हातावरील दाब कमी झाल्याने मी उसासा सोडला, पण तितक्यात त्याने मला जोरात लाथ मारली आणि मी जमिनीवर आडवा झालो. मला काहीही दिसत नसल्याने कोणत्या दिशेनं पळावं हेही कळत नव्हतं. झपझप पावले माझ्याकडे येऊ लागली. मी जागेवरून उठलो आणि पळत सुटलो. 7-8 पावलं टाकली असतील आणि झाडाच्या बुंध्याला धडकलो. मार मला, मार एकदाच, असं म्हणत पुन्हा उभा झालो. तो जवळ येतो याचा अंदाज आला. त्याच्या पायाखाली चरचर पानं चोरली जात होती. तो अधिकच जवळ आल्यावर त्याचा भरलेला श्वास मला जाणवू लागला. त्या श्वासाच्या रोखाने मी हाताने वार केला. त्याच्या थोबाडीत चांगलीच बसली असणार, पण त्याने पलटवार केला. मीही त्याच्या अंगावर पडलो. त्याची मान हाताखाली आणली आणि संपूर्ण ताकदीने त्याची नरडी आवळली. तो तडफडत होता. त्याचे पाय फडफडू लागले आणि काही सेकंदाने स्थिर झाले. तो गार झाला. कायमचा संपला. माझी दृष्टी परत आली. सगळं दिसू लागलं. दिसलं की मी जंगलात नव्हतोच. ती रात्र एक भास होता.
दिसलं की माझ्या अंगाला काहीही लागलेलं किंवा खरचटलेलं नाही, तरीही शरीर घामाघूम आहे. दिसलं की मी जंगलात नाही, घरात होतो. दिसलं की मी ज्याचा गळा आवडला तो माझा मित्र राघव होता. आणि बाकी सगळा भास आभास होता. सत्य फक्त हेच की माझ्या हातून खून झाला. पण मी हा खून जाणून बुजून नाही केला साहेब. मला कोणीतरी पछाडलं होतं. मी माझ्या राघवचा खून कशाला करू? मला सोडा इन्स्पेक्टर. मी तुम्हाला सगळी खरी ती हकीकत सांगितली आहे. हे बघ संजय, तू जो इतका मोठा मृत्यूकांड आम्हाला सांगितलास तो एखाद्या भयकथेप्रमाणे वाटतो, ज्यावर कुणालाच विश्वास बसणार नाही. तरीही आम्ही तुझी सगळी स्टोरी ऐकून घेतली. आता तुला खरं खरं बोलायचं आहे, ठीक आहे ना? असं म्हणत इन्स्पेक्टरने संजयच्या कानाखाली वाजवली. संजयच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. साहेब मी खरं बोलतोय साहेब. इन्स्पेक्टर सूर्यवंशी चांगलेच तापले. त्यांनी आपला पट्टा काढला. बाजूलाच उभ्या असलेल्या हवालदार नामदेव यांनी इन्स्पेक्टरला रोखले. याच्याकडून मी सगळं उकळून काढतो साहेब, तुम्ही घरी जा, तशीही सुट्टीची वेळ झाली आहे. असं म्हणत हवालदार नामदेव संजयला ओढत लॉकअपमध्ये घेऊन जाऊ लागले. इन्स्पेक्टर संजयच्या डोळ्यात बघून खुन्नस देत होते. संजयच्या चेहऱ्यावर भीती होती, पण फक्त चेहऱ्यावरच भीती होती. त्याच्या आर्त मनातून तोही इन्स्पेक्टरला तिरप्या नजरेने बघत होता. दोघेही एकमेकांकडे बघत असताना संजयच्या चेहऱ्यावर अलगद स्मित उमललं. तुला उद्या बघतो रे. असं म्हणत इन्स्पेक्टर चौकीतून बाहेर गेले. छोट्या शहरातील ती छोटी पोलीस चौकी, जिथे 3च पोलीस काम करत होते. दुसऱ्या दिवशी त्या छोट्या शहरात एक मोठी बातमी उसळली. इन्स्पेक्टर सूर्यवंशी आणि हवालदाराची गळा आवळून हत्या. आरोपी अज्ञात. खुद्द पोलिसांची हत्या झाल्याने मोठी चौकशी सुरू झाली, पण हाती काहीच लागलं नाही. 3 महिने सरले आणि चौकशी थंड पडली. फाईल बंद झाली. घटना सगळे विसरले होते. पोलिसांच्या हत्येच्या रात्री चौकीत कुणी आलं होतं का याचा पत्ता कोणालाच नव्हता. इन्स्पेक्टर सूर्यवंशीने संजयची जी गुन्हेगारी नोंद केली होती त्या नोंदवहीतून एक पान फाडलेलं आढळलं खरं, पण त्यामुळे चौकशीला कसलंही बळ मिळालं नाही. खुनाचा विषय संपला. विषय संपला होता सगळ्यांसाठी, पण याला अपवाद होता अक्षय. अक्षय हा राघवचा चुलत भाऊ, चिकाटी आणि जिद्दी मनाचा. पोलिसांनी केसमधून माघार घेतली, पण अक्षय राघवच्या खुनाच्या पहिल्या दिवसापासून तपास करत होता. त्याच्या हाती बरेच चित्रविचित्र पुरावे लागले होते, ज्याच्यावर तो स्वतःही विश्वास करू शकत नव्हता. इन्स्पेक्टर, हवालदार आणि राघव यांच्या हत्येची माळ एकाच सुईतून पोवली गेली आहे हे त्याचे निरीक्षण सांगत होते. राघवच्या मृत्यूच्या दुसऱ्या रात्री अक्षय लपूनच त्याच्या घरी गेला होता. राघवचे घर पूर्ण अस्तव्यस्त झाले होते. कदाचित मरण्याआधी राघवने खुनाचा जोरदार प्रतिकार केला असेल, ज्यामुळे त्याच्या खोलीतील वस्तू बिखरल्या अवस्थेत होत्या. घरात कसली तरी पूजा झालेली होती. झेंडूंची फुलं, हळद, शेंदूर, मेणबत्त्या हे सगळं जमिनीवर पडलं होतं. त्या रात्री अक्षय एकटाच नव्हता. तो त्याच्या सोबतीला एकाला घेऊन गेला होता. टॉर्चच्या प्रकाशात घराची चाचपणी करत त्या सोबत्याशी अक्षय खुनाविषयी बातचीत करत होता. खरं तर तो सोबती खूपच घाबरलेला आहे हे अक्षयच्या लक्षात आलं होतं. तुला काय वाटतं, हा खून कसा झाला असावा? मला तर वाटतं काहीतरी मोठा घोळ आहे. इथे हे बघ, हे सगळं विचित्र वातावरण, हे पूजेचं साहित्य, हा लिंबू, ही बाहुली, काहीतरी भुताटकीचा विषय वाटतोय. तो सोबती घाम पुसत म्हणाला. इथे मंत्रतंत्र, पूजा झालेली आहे असं वाटून राघव भूताचा शिकार झाला हे प्रत्येकाला वाटेल, आणि खुनी जर विचार करत असेल की मी मोकळा सुटेल
तर ही त्याची घोर चूक आहे. खून करणाऱ्याने मुद्दाम इथे पूजेची मांडणी आणि हे साहित्य पसरवलेले आहे, जेणेकरून सगळ्यांचं लक्ष भटकावं. पण मी अक्षय भटकणाऱ्यांपैकी नाही. अक्षय बोलतच होता, तेवढ्यात त्याला काहीतरी सापडलं. तुटलेली केस जी राघवने ओरबडली होती. हे बघ मित्र, केसांचा छोटा गुच्छा. या केसांमध्ये काही केस सफेद आहेत. याचा अर्थ आरोपीची केस पिकलेली, काही प्रमाणात सफेद झालेली असावीत. खूपच मोठा सबूत आहे हा, बरोबर ना? बरोबर. पण अशी कित्येकांची केस पिकलेली असतात. हे बघ, माझीही काही प्रमाणात पिकलेली आहेत. म्हणजे तू माझ्यावरही संशय घेशील का? नाही रे मित्र संजय, तुझ्यावर संशय कशाला? तू माझा आणि राघवचाही चांगला मित्र होतास आणि आहेस. राघव तुला आपलं समजायचा, मीही समजतो. प्लीज, मला तुझी साथ हवी आहे हे केस उलगडण्यासाठी. करशील ना मदत? नक्कीच यार. मी राघवची जशी मदत करत आलो तशी तुझीही करेन ना. गळा आवडून संजय हलक्या आवाजात म्हणाला. काय म्हणालास? अक्षयच्या कानावर शेवटचे शब्द पडले नसावेत म्हणून त्याने विचारले. आपलं हेच की राघवचा खून गळा आवळून झाला असावा. संजय अडखळत म्हणाला. हो, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. बरं चल संजय, आपल्याला इथून जायला हवं. बाकी तपास उद्या करू. संजयने अक्षयला हुलकावणी लावली खरी, पण अक्षयची नजर मधूनच संजयच्या केसांकडे जात होती. अक्षयचा संशय वाढला होता. संजय हा राघवचा मित्र आणि नेमकी केसही सापडावी ती त्याच्या केसांसारखीच. संजयनेच राघवचा खून तर केला नसेल ना? त्याने राघवचा खून केला म्हणजे इन्स्पेक्टर आणि हवालदारालाही त्यानेच मारले असेल. नक्कीच पोलीस स्टेशनमध्ये काहीतरी पुरावा सापडेल या उद्देशाने अक्षय दुसऱ्या रात्री पोलीस स्टेशनमध्ये घुसला. साधारण दरवाजे आणि खिडक्या यामुळे आत जायला जास्त मेहनत घ्यावी लागली नाही. सगळं पोलीस स्टेशन नीट बघितल्यावर त्याचं लक्ष कपाटावर गेलं, ज्यात पोलीस स्टेशनचा दस्तऐवज ठेवलेला होता. जर खुनाला पोलिसांनी पकडले असेल तर त्याची नोंद नक्कीच केली गेली असणार, म्हणून अक्षयने झटपट दस्तऐवज हुंदाळून काढला. त्याच्या हाती नोंदवही लागली. दिनांक 12 जानेवारी 2004 संजय पोलिसांच्या ताब्यात होता. 12 जानेवारी ही कालची तारीख. पण काल रात्री तर संजय माझ्याबरोबर राघवच्या घरी आला होता. अक्षयचे डोळे फाटले. नक्की काय घडलं असेल याचा विचार त्याला अस्वस्थ करू लागला. कदाचित संजय काल रात्री पोलिसांची हत्या करून माझ्याबरोबर आला असेल असा अंदाज त्याने बांधला. अक्षयने नोंदवहीचे पान फाडून सोबत घेतलं. त्या पानावर अजून बरंच काही लिहिलेलं होतं. ते सगळं नंतर वाचू असं ठरवून अक्षय पोलीस स्टेशनच्या बाहेर पडला. पण त्याला जाणवलं की त्याचा पाठलाग होत आहे. पोलीस स्टेशनपासून त्याचं घर लांब नव्हतं. तो झपझप पावलं टाकत चालू लागला. मध्ये मध्ये मागे वळून पाहत होता. त्या रात्री शहर अगदी शांत होतं. अचानक अक्षयचा पाय कशाला तरी अडकला आणि तो खाली पडला. त्याने खाली बघितलं, तो एका व्यक्तीला अडकून पडला होता, जी रस्त्यावर आडवी झोपली होती. तो झोपलेला व्यक्ती जागा झाला. लांब दाढी वाढलेली, चेहऱ्यावर सुरकुत्या, कपाळावर मोठं लाल टिळक, गळ्यात विचित्र वस्तूंची माळ, काळी चादर पांघरलेली. बाजूलाच त्याच्या चपला आणि काठी ठेवली होती. ती वयोवृद्ध व्यक्ती अक्षयकडे एकटक बघत होती. ही झोपायची जागा आहे का? अक्षय रागाने त्या व्यक्तीला बोलून पुढे चालू लागला. ती व्यक्ती जोरात हसत म्हणाली, तू पण मरणार, वाशील तर जाशील. अक्षयने मागे बघितलं. आता मागे कोणीच नव्हतं. ती व्यक्ती दिसेनाशी झाली होती. अक्षयला आश्चर्याने घाम फुटला होता. वाशील तर जाशील म्हणजे काय? कदाचित नोंदवहीतून फाडून आणलेलं पान? काय लिहिलंय त्या पानावर? जे वाचल्याने मी मरेन? काय भेकडपणा आहे हा? पाठलाग करणाऱ्या व्यक्तीची चाहूल आता नाहीशी झाली म्हणून अक्षयला धीर आला.
तो त्याच्या घरी पोहोचला. खिशातून पान काढलं. रजिस्टर नोंदवहीचे ते लांबलचक पान. अक्षयला त्या वयोवृद्ध व्यक्तीचे शब्द आठवले, पण त्याकडे दुर्लक्ष करत तो पानावरील एक एक शब्द वाचू लागला. त्यात एक कथा होती जी संजयने इन्स्पेक्टरला सांगितली होती. एका पांढऱ्या रात्रीची कथा. आपण जिथे असतो तिथे मेलेली माणसं जाळली जातात. एका जंगलात जिथे रात्र दिवसागत भासते, ती रात्र एखादं स्वप्न वाटावं आणि हकीकत बनते. अचानक कोणाचा तरी भास होतो. डोळ्यावर अंधारी येते. आपल्याला कोणीतरी वेदना देतं म्हणून आपण त्याला मारतो आणि शुद्धीवर येतो तेव्हा सगळं विपरीत घडलेलं असतं. आपण एक हत्या करतो किंवा बळी ठरतो. अंतिम भाग लवकरच.